झालं काय आयटीवाल्यांना प्रॅक्टिकल करायचं सोडून मुलं मुली कबड्डी आणि खो खो खेळताय. तर पब्लिक आयटीमध्ये आलोच होतो तेवढ्यात आपल्याला सरांनी एक काम दिलं. म्हटलं बरं आहे बो, तुम्ही कामात येत राहा, आम्ही करतच राहतो. सांगितलेलं काम पूर्ण करून इकडे आपली गँग व्हॉलीबॉल खेळायला लागली. आपल्याला तर काही खेळता नाही येत, त्याच्यामुळे मग मध्ये पडायचंच नाही. व्हॉलीबॉल खेळून खूपच दमली होती आपली गँग. मग काय आलो सगळे थंडा प्यायला. आपल्या गँगने थम्सअप घेतला आणि लागले 390च्या स्पीडने वाटायला. सगळ्यांना फुल ग्लास भरून दिला आणि डायरेक्ट भर रस्त्याने पेत पेत गेलो भाऊ. त्याच्या दुसऱ्या दिवशी आयटीमध्ये आलोच होतो तेवढ्यात आपल्याला हे कळालं का आपल्या आयटीवाल्यांच्या स्पर्धा आहे. मी तर माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा ऐकलं होतं का आयटीवाल्यांच्या पण स्पर्धा होतात. म्हटलं आता स्पर्धा ठेवल्याच तर कशाला मागे वळायचं. मला तर काही खेळता येत नाही, पण आपल्या पांडा गँगने सहभाग घेतलाय बरं का. खो खो खेळून झाला आणि इकडे मुलींची कबड्डीची प्रॅक्टिस सुरू झाली. आपल्या सुरगाने आयटीच्या मुलींना कमी समजू नका बरं का, खतरनाक खेळतात भाऊ. या वर्षी ट्रॉफी सुरगाने आयटीवाल्यांचीच आहे बरं का. मुलींची प्रॅक्टिस झाली आणि इकडे आता आपली पांडा गँग पण प्रॅक्टिस करत होती. मग कशी होती रेड आपल्या चेतन भाईची. आणि या स्पर्धा नाशिकला होणार आहेत बरं का, तुम्ही पण या बघायला. आणि आपल्या सुरगाने आयटीवाल्यांना खूपच सपोर्ट करून टाका आणि फॉलो करायला विसरू नका.